काल दिनांक 3/11/2025 रोजी सकाळी 7 वाजता वृद्धा गावातून अशी माहिती भेटली होती की वडील आणि मुलगा या दोघांचा मृतदेह रस्त्याच्या कडेला पडलेला आहे. त्यांच्या चेहऱ्यावर आणि डोक्यावर गंभीर जखमा आहेत आणि त्याचबरोबर त्यांची मोटरसायकल तिथं पडलेली आहे रस्त्याच्या कडेला. ही माहिती भेटल्यानंतर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी श्री विनोद मेत्रेवार त्यांच्या स्टाफसह तिथे गेले असता त्या ठिकाणी अपघाताचा बनाव केल्याचा प्रथमदर्शनी दिसून येत होता, परंतु चेहऱ्यावरील जखमा आणि डोक्यावरील जखमावरून हा गुन्हा खुनाचा गुन्हा असल्याचे दिसून येत होते. तात्काळ त्यांनी फॉरेन्सिक व्हॅन, फिंगरप्रिंट एक्सपर्ट आणि डॉग स्क्वॉडला घटनास्थळी पाचारण केलेले होतं. त्या सदर घटनेच्या अनुषंगाने त्यांचे जे मयत होते त्याचं नाव आहे शिवराज निवृत्ती सुरनर, वय 70 वर्ष, आणि त्यांचा मुलगा विश्वनाथ शिवराज सुरनर 19 वर्ष. त्याच्या घटनेवरून त्यांची मुलीची फिर्याद घेऊन आपण अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केलेला होता आणि त्या गुन्ह्याचा तपास गंभीर स्वरूपात असल्यामुळे पीआय मेत्रेवार यांच्याकडे देण्यात आलेला होता. सदर घटनेची माहिती भेटताच माननीय पोलीस अधीक्षक श्री अमोल तांबे हे सुद्धा स्वतः घटनास्थळी आले होते. त्यांनी माझ्या नेतृत्वाखाली आणि एसडीपीओ अहमदपूर यांच्या नेतृत्वाखाली 5 पथकांचे गठन केले होते. त्यामध्ये 3 एलसीबीची पथकं होती, 2 पोलीस ठाण्याची पथकं होती. अशा 5 पथकांतर्फे प्रत्येकाला जबाबदाऱ्या विभागून दिल्या होत्या आणि कोणी काय कारवाई करायची त्यावर मार्गदर्शन केले होते. एकंदरीत आमच्याकडे 4 पॉसिबिलिटीज होते की कोणत्या कारणामुळे किंवा कोणी केलेले असेल त्या ह्याच्यावर एक टीम काम करत होती आणि एक टीम त्यांना टेक्निकल सपोर्ट प्रोव्हाइड करत होती, जे सीसीटीव्ही असेल किंवा सीडीआर अनालिसिस असेल. तर एकूण 12 तासाच्या आतमध्ये सकाळी म्हणजे आम्ही घटनास्थळावर पोहोचल्यापासून रात्री आम्ही 8च्या अगोदर आम्हाला 2 आरोपी आम्ही निष्पन्न केले, त्यांना ताब्यात घेतले. सदर आरोपींनी चौकशी दरम्यान गुन्हा केल्याचे कबूल केले. ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत की नरसिंग भाऊराव शिंदे, वय वर्ष 60, आणि त्यांचा मुलगा केरबा नरसिंग शिंदे, वय वर्ष 21. दोघे मूळचे राहणारे वृद्धा गावचेच आहेत, परंतु गेले 20-25 वर्ष झाले ते करेवाडी तालुका लोहा जिल्हा नांदेड या ठिकाणी राहत आहेत. गुन्ह्याच्या दरम्यान चौकशी दरम्यान त्यांनी अशी माहिती दिली की जो मयत जे आहेत शिवराज सुरनर त्यांच्याकडून काही पैसे 25-30 वर्षापूर्वी घेतले होते, व्याजाने घेतले होते म्हणायला हरकत नाही, आणि त्याची परतफेड केल्यामुळे त्यांची जी जमीन होती ती यांच्या नावावर करण्यात आली होती, जो मयत आहे शिवराज सुरनर यांच्या. आणि हे आत्ताच्या काही दिवसांपूर्वी त्यांच्या मागे त्यांनी तगात लावला होता की आम्ही तुमचे पैसे परत करतो, व्याजसहित परत करतो आणि ती जमीन आम्हाला परत द्यावी. परंतु सध्या जागेचे भाव वेगळे आहेत, जास्त झालेले आहेत आणि यांच्यात आर्थिक वाद ह्याच्या गोष्टीवरून चालू होतात. एक वेळा त्यांची बैठक झालेली आहे गावामध्ये, त्याच्यात पण कोणताही तोडगा निघालेला नव्हता. अशा या कारणावरून ते सतत मागणी करून सुद्धा देत नाही जागा परत. हा एक त्यांच्या गुन्ह्याचा प्रमुख उद्देश होता. त्या उद्देशातून ते पिता पुत्र जे आहेत सुरनर ते रोज रात्री जेवण झाल्यानंतर आपल्या शेतातील घरात रात्री झोपायला जातात. त्याचा अंदाज घेऊन त्या ठिकाणी अगोदरच ते दाबा धरून बसलेले होते. ज्या वेळेला ते तिथं आल्या लगेच त्यांनी त्याच्यावर अटॅक केलेला आहे दोघांनी, आणि त्यामध्ये ते दोघंही सुरनर शिवराज सुरनर आणि त्यांचा मुलगा विश्वनाथ सुरनर हे दोघं मयत झालेले आहेत. मयत झाल्यानंतर त्यांनी थोडी त्यांची बॉडी तिथून ट्रॅक करत रस्त्याच्या कडेला आणली, दोन्ही बॉडी तिथं ठेवल्या आणि त्याच्यावर त्यांची ती जिल्हा मोपेड होती ती त्याच्यावर टाकली, जेणेकरून अपघाताचा बनाव केलेला आहे असं वाटावं लोकांना. परंतु आमच्या टीमनं जास्तीत जास्त लवकर गंभीरता बघून, आपण पत्रकारांना देखील माहिती असेल की डबल मर्डरच्या घटनेमुळे या परिसरात हळहळ व्यक्त केली जात होती. साधारणतः भीतीचं वातावरण त्या वृद्ध गावात देखील निर्माण झालेलं होतं. लोकांचा आक्रोश पाहता आमच्या टीमनं अतिशय प्रामाणिकपणे आणि जास्तीत जास्त पॉसिबिलिटी एक्सप्लोर करून या आरोपींना ताब्यात घेतलेला आहे. सदर आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर आज न्यायालयात प्रोड्यूस केलं असता त्यांना दिनांक 10 तारखेपर्यंतचे PCR भेटलेले आहे आणि पुढील तपास या गुन्ह्याचा पीआय मेत्रेवार, पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी अहमदपूर हे करत आहेत.